नमस्कार. टीच विथ छानवीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पार्ट्स ऑफ स्पीच, म्हणजे मराठीत यांना म्हटलं जातं शब्दांच्या जाती. तर या शब्दांच्या जाती कोणत्या आहेत आणि त्यांचे किती प्रकार आहेत आणि त्यांचा आपल्याला काय वापर होतो, आपण ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शब्दांच्या जाती किंवा पार्ट्स ऑफ स्पीच हे 8 आहेत, जे की मी आज तुम्हाला शिकवणार आहे. आणि यांच्यामुळेच आपण व्याकरण शिकू शकतो किंवा यांच्यामुळेच भाषा बोलली जाऊ शकते किंवा व्याकरण जे भाषेचं आहे ते यांच्यामुळेच पूर्ण होतं. चला तर मग पाहूयात की शब्दांच्या जाती कोणत्या आहेत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा माझ्या व्हिडिओ पाहत असाल पण माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तर शब्दांच्या जाती आहेत. पहिली आहे नाम. नाम म्हणजे नाउन. सर्वनाम म्हणजे प्रोनाउन. विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्ह. क्रियापद म्हणजे वर्ब. क्रियाविशेषण म्हणजे ॲडवर्ब. शब्दयोगी अव्यय म्हणजे प्रेपोजिशन. उभयान्वी अव्यय म्हणजे कंजंक्शन आणि केवल प्रयोगी अव्यय म्हणजे इंटरजेक्शन. या शब्दांच्या 8 जाती आहेत, नामापासून केवल प्रयोगी अव्ययापर्यंत. तर त्या आज आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण घेणार आहोत नाम. नाम म्हणजे काय, तर आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहे की एखादी वस्तू, व्यक्ती, जागा, प्राणी यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला नाम असे म्हणतात. पण एकदम थोडक्यात सांगायचं तर नाम म्हणजे नाव. कोणत्याही वस्तूचं असेल, कोणत्याही जागेचं, कोणत्याही ठिकाणाचं, अगदी आपल्या ज्या भावभावना असतात, आनंद, दुःख, हे सुद्धा आपण जे म्हणतो की मला आनंद झाला, मला दुःख झालं, मला राग आला, हे सुद्धा नामच आहेत. कारण ते एक प्रकारची नावच आहेत, म्हणून त्यांना सुद्धा नामच म्हणलं जातं. नामाचे प्रकार पाहूयात. कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम, म्हणजे सामान्यपणे जे नाव वापरलं जातं, स्पेशल नाही तर सामान्य. बुक. बुक म्हणजे पुस्तक, कोणतंही पुस्तक. पेन, कोणताही पेन. बॉय म्हणजे कोणताही मुलगा, मुलगी. गर्ल म्हणजे मुलगी. मॅन म्हणजे माणूस, म्हणजे कुणीही असेल, त्याला एक विशेष नाम नाही आहे. मुलगा म्हणलं की मग तो कोणताही मुलगा आला त्याला म्हटलं जातं कॉमन नाउन, सामान्य नाम. त्यानंतर दुसरा प्रकार आहे प्रॉपर नाउन. याला म्हणतात विशेष नाम. प्रॉपर म्हणजे काय, तर एक विशिष्ट नाम दिलेलं असतं. आता वरती कॉमन नाउनमध्ये आपण पाहिलं, समजा बॉय. बॉय म्हणजे मुलगा, मग तो कोणताही असेल. पण ज्यावेळी आपण म्हणेल की अनिल, त्यावेळी आपण त्या सगळ्या मुलांमधून अनिल नावाच्या मुलाबद्दल बोलत आहोत किंवा मुलाबद्दल माहिती सांगत आहोत, हे सहज लक्षात यायला मदत होते. याला म्हणायचं प्रॉपर नाउन. त्यानंतर इंडिया, अमेरिका, म्हणजे आता जर आपण कंट्री म्हणलं तर हे झालं कॉमन नाउन. कोणतीही कंट्री म्हणजे कोणताही देश. पण जर आपण इंडिया म्हणलं तर विशिष्ट देशाबद्दल आपण बोलतोय, हे लक्षात यायला मदत होते. तर याला म्हणायचं प्रॉपर नाउन. त्यानंतर नेक्स्ट कलेक्टिव्ह नाउन म्हणजे समूहवाचक नाम. समूहवाचक नाम म्हणजे काय, तर जिथे समूह दर्शवला जातो त्या नामाला कलेक्टिव्ह नाउन किंवा समूहवाचक नाउन म्हणतात. जसं की पार्टी. पार्टीमध्ये मुलं असतील, मुले असतील किंवा इतरही कोणी असेल, तिथं त्यावेळी तिथं जे कोणी लोक प्रेझेंट आहेत त्या सगळ्या लोकांचा समूह म्हणजे पार्टी. टीम असेल, आता एखादी क्रिकेटची टीम असते, कबड्डीची टीम असते, तर त्या टीममध्ये कुणी लहान मोठा वेगवेगळ्या नावाचा, वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेला त्यांचा एक समूह असतो. तर अशा पद्धतीने जे काही समूह असतात त्याला कलेक्टिव्ह नाउन किंवा समूहवाचक नाम असं म्हणतात. एक्झाम्पल आहेत पार्टी, टीम, क्राऊड, आर्मी, कमिटी. याशिवाय सुद्धा अजून खूप एक्झाम्पल आपल्याला सांगता येऊ शकतात. नेक्स्ट आहे ॲबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाउन. जसं की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की आपण ज्या भावना व्यक्त करतो आपल्या मनातल्या, आनंद असेल, दुःख असेल, प्रेम असेल, राग असेल, द्वेष असेल, काहीही, त्या भावनांना सुद्धा नामच म्हटलं जातं. कारण त्यासुद्धा आपण नाव घेऊनच व्यक्त करतो की मला आनंद झाला, मला दुःख झालं, मला राग आला, या पद्धतीने. म्हणून या प्रकारच्या भावनांना ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे भाववाचक नाउन, म्हणजे आपल्या ज्या भावना असतात त्या भावनांना आपण ॲबस्ट्रॅक्ट नाउन किंवा भाववाचक नाउन असं म्हणतो. एक्झाम्पल आहेत लाफ्टर, हास्य, डार्कनेस, अंधार, काइंडनेस, दयाळूपणा, डेथ, मृत्यू, यूथ आणि म्हणजे तारुण्य. यानंतर पाहूयात प्रोनाउन. आता प्रोनाउन म्हणजे काय, तर हे शिकण्यासाठी आपण सगळ्यात आधी एक
जे छोटासा पॅरेग्राफ आपल्याला इथं दिलेला आहे तो वाचूयात. हरी काल मुंबईला गेला. हरी आज येणार होता, पण हरी आला नाही. मात्र हरीचा फोन आला होता. हरी म्हणत होता 1-2 दिवसात हरीचे काम होईल, मग हरी येईल. आता या पॅरेग्राफमध्ये तुमच्या काय लक्षात आलं की इथं आपण ज्यावेळी हरीबद्दल सुरुवात आपण हरीबद्दल बोलताना केली, पण आपण प्रत्येक वाक्यातच हरी 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 आणि फक्त हरीच वापरलेला आहे. हे आपल्याला बोलायला सुद्धा अवघड जातं आहे प्रत्येक वेळी हरी म्हणणं, आणि आपल्याला ऐकायला सुद्धा ते थोडं वेगळंच वाटते. पण मग त्याऐवजी जर आपण पॅरेग्राफ असा बनवला तर की हरी काल मुंबईला गेला, तो आज येणार होता, पण तो आला नाही. मात्र त्याचा फोन आला. आता यामध्ये आणि वरच्या पॅरेग्राफमध्ये आपण काय चेंज केलं तर वरच्या पॅरेग्राफमध्ये जिथे जिथे आपण हरी वापरलं होतं, फक्त सुरुवातीला हरी वापरलं. त्यानंतर ज्यावेळी हरी वापरायची वेळ आली आपण त्यावेळी तिथं तो, त्याचा, त्याला या पद्धतीचे काही शब्द वापरले. आणि हे जे शब्द आहेत तो, त्याचा, यांनाच आपण सर्वनाम म्हणतो. म्हणजेच काय व्याख्या काय करता येईल आपल्याला सर्वनाम याची, तर नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम होय. नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, यासाठी तुम्हाला वरचं एक्झाम्पल तुम्ही परत एकदा पाहून घ्या की नामाची पुनरावृत्ती आपण कशी टाळलेली आहे. टाळण्यासाठी नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम होय. मग इंग्रजीमध्ये कोणते कोणते सर्वनाम आहेत तर ही, शी, इट, आय, वी, दे, एक्सेट्रा. या पद्धतीने या व्यतिरिक्त अजूनही खूप सारी सर्वनाम आहेत जे आपण वापरत असतो. तर प्रोनाउन म्हणजे काय? सर्वनाम. सर्वनामाची व्याख्या काय होते? नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्या शब्दाला आपण सर्वनाम असं म्हणत असतो. आता नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट आहे ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. आता विशेषण म्हणजे काय तर आपण पुन्हा एकदा हरीचंच उदाहरण घेऊयात. हरी हुशार मुलगा आहे आणि त्याच्याबरोबर तो खूप धाडसी सुद्धा आहे. तर यामध्ये काय दिसतं की हुशार आणि धाडसी हे मी वेगळ्या कलरने लिहिलेलं आहे. तर हे दोनच शब्द मी वेगळ्या रंगाने का लिहिले असतील तर कारण हे दोन जे शब्द आहेत ते हरीबद्दल आपल्याला माहिती सांगत आहेत की हरी मुलगा आहे. असं जर आपण म्हणलं असतं तर आपल्याला समजलं नसतं हरी नक्की कसा मुलगा आहे. हुशार आहे, वेडा आहे, धाडसी आहे, लाजाळू आहे. पण इथं आपण लिहिलं की हरी हुशार मुलगा आहे. म्हणजेच काय तर हुशार हा शब्द आपल्याला हरीबद्दल जास्तीची माहिती देतोय. हरीबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळवण्यासाठी हुशार या शब्दाचा आपल्याला वापर झाला. त्याशिवाय धाडसी या शब्दाचा सुद्धा आपल्याला वापर त्या पद्धतीनेच करता आला की हरी हा खूप धाडसी मुलगा आहे. म्हणजेच काय विशेषण याची व्याख्या काय करता येईल तर नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण होय. नामाबद्दल आता इथं हरी हे काय आहे? नाम आहे. आणि हरी कसा आहे हे आपल्याला या शब्दाने सांगितलं. म्हणून असे जे शब्द असतात जे वाक्यामध्ये येतात त्या वाक्यांना आपण ॲडजेक्टिव्ह किंवा विशेषण असं म्हणणार आहोत. एक्झाम्पल आहेत गुड, स्मॉल, बॅड, वाईज, क्लीन, लेझी, डर्टी, ब्रेव, बिग, टॉल. या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन खूप सारे शब्द असू शकतात जे वाक्यात येऊ शकतात. पण ज्यावेळी असा कोणताही शब्द की जो आपल्याला नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल माहिती सांगत आहे त्या शब्दाला आपण ॲडजेक्टिव्ह किंवा विशेषण असं म्हणणार आहोत. यानंतर नेक्स्ट आहे वर म्हणजे काय तर ज्या शब्दांमधून क्रिया व्यक्त होते अशा क्रिया दर्शवणाऱ्या शब्दांना क्रियापद म्हणतात. आता ज्या शब्दांमधून क्रिया व्यक्त होते, क्रियापद हा शब्द आपण खूप वेळा ह्याच्या आधी शिकलेलो आहोत. याचे वेगवेगळे प्रकार, याचे पद्धत आणि बऱ्याच ठिकाणी क्रियापद वापरलं जातं. क्रियापद हे व्याकरणातला खूप महत्त्वाचा विषय आहे. तर याच्याबद्दल आपण याआधीही खूप माहिती पाहिलेली आहे. तर आज पाहूयात की नक्की क्रियापद म्हणायचं कशाला तर ज्या शब्दामधून क्रिया व्यक्त होते. आता क्रिया म्हणजे काय जसं की कम म्हणजे येणे, गो म्हणजे जाणे, सीट म्हणजे बसणे, ओपन म्हणजे उघडणे, क्लोज म्हणजे बंद करणे. ह्या काय आहेत तर ह्या क्रिया आहेत. येणे, जाणे, बसणे, उठणे,
खेळणे ह्या सगळ्या क्रिया ज्या शब्दांमधून व्यक्त होतात त्या शब्दांना वर्ब क्रिया किंवा क्रियापद असं म्हणतात. त्यानंतर आहे ॲडवर्ब. ॲडवर्ब म्हणजे काय तर क्रियाविशेषण. आता क्रियाविशेषण म्हणजे काय? क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण. क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण. एक्झाम्पल आहे तो वाचत आहे. आता समजा आपण तो वाचत आहे असं जर बोललं तर ही एक नॉर्मल क्रिया आहे की तो वाचत आहे. पण तो कसा वाचत आहे तर तो मोठ्याने वाचत आहे, तो वेगाने वाचत आहे, तो हळू वाचत आहे. तर आपल्याला तो मोठ्याने वाचत आहे हे कशावरून कळलं तर मोठ्याने या शब्दावरून, वेगाने या शब्दावरून, हळू या शब्दावरून वाक्यात बदल झालेला आपल्याला दिसून येतोय. म्हणजेच काय, ही क्रिया वाचण्याची जी क्रिया आहे ती नक्की कशी होत आहे हे आपल्याला कशावरून समजलं तर हे काही शब्द आहेत मोठ्याने, वेगाने, हळू या शब्दांवरून. म्हणून या शब्दांना क्रियाविशेषण म्हणतात. अजून एक, व्याकरणात विशेषणाबद्दल किंवा दुसऱ्या विशेषणाबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दालाही क्रियाविशेषण म्हणतात. व्याकरणात विशेषणाबद्दल किंवा दुसऱ्या क्रियाविशेषणाबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दालाही क्रियाविशेषण म्हणतात. एक्झाम्पल, दिस इज अ व्हेरी गुड बुक. आता यामध्ये व्हेरी हे सुद्धा विशेषण आहे आणि गुड हे सुद्धा विशेषण आहे. त्याशिवाय ही इज रीडिंग क्वाईट क्लिअरली यामध्ये दोन्ही क्रियाविशेषण आहेत आणि हे दोन्ही क्रियाविशेषण एकामेकांबद्दल आपल्याला माहिती देत आहेत. इथं सुद्धा यातलं एक क्रियाविशेषण आहे, एक विशेषण आहे जे आपल्याला एकामेकांबद्दल माहिती देत आहेत. म्हणजेच कधीकधी क्रियाविशेषण आणि विशेषण हे सुद्धा एकामेकांबद्दल माहिती देत असतात. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रेपोजिशन. प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय म्हणजे संबंध दर्शवणारा शब्द. शब्दयोगी अव्यय म्हणजे संबंध दर्शवणारा शब्द. दोन वाक्यांमधील किंवा दोन शब्दांमधील संबंध ज्या शब्दाने आपल्याला कळतो किंवा समजतो त्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. उदाहरणार्थ वर, खाली, मध्ये, मागे, पुढे, बाजूला हे काही असे शब्द आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला दोन वाक्यांमधील किंवा दोन शब्दांमधील संबंध लक्षात यायला मदत होते. हे शब्द नामाचे किंवा सर्वनामाचे वाक्यातील दुसऱ्या शब्दांशी संबंध दर्शवतात. हे शब्द नामाचे किंवा सर्वनामाचे वाक्यातील दुसऱ्या शब्दांशी संबंध दर्शवतात. त्यानंतर नेक्स्ट आहे कंजंक्शन म्हणजेच उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय म्हणजे काय तर जोडणारा शब्द. जसं की उदाहरण आहे आणि, किंवा, जो, तो, कारण, पण या पद्धतीचे जे शब्द असतात त्या शब्दांचा वापर आपण दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडण्यासाठी करतो. सीता आणि गीता खेळायला गेले. मी गावाला जाणार आहे पण मला वेळ लागेल. या पद्धतीचे काही जी वाक्य असतात त्या वाक्यांना आपण ज्या शब्दांनी जोडतो त्याला उभयान्वयी अव्यय किंवा कंजंक्शन असं म्हणतात. इंग्रजीमध्ये अँड, बट, बिकॉज, सो, ऑर, दॅट ही काही उभयान्वयी अव्ययांची उदाहरणं आहेत. मराठीमध्ये सगळ्यात जास्त जो उभयान्वयी अव्यय वापरला जातो तो म्हणजे आणि. आणीचा वापर सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये मराठी भाषेमध्ये केला जातो. त्यानंतर इंटरजेक्शन म्हणजेच केवलप्रयोगी अव्यय. जसं की अरे, अरे रे, अरे वा, शाबास, अब, बापरे या प्रकारचे काही शब्द जे की आपण ठरवून म्हणत नाही, जे आपल्या तोंडून अचानक उद्गारले जातात. जसं की एखादी मोठा साप पाहिला तर तुम्ही अचानक म्हणता बापरे. त्यावेळी तुम्ही हे ठरवलेलं नसतं की साप पाहिल्यानंतर आता आपण बापरे म्हणूयात, किंवा ह्यातला कोणताही शब्द तुम्ही ठरवून म्हणत नाही की आता आज उद्या 12 वाजता मी अरे रे म्हणणार आहे किंवा मला अरे वा म्हणायचं आहे समोरच्याला. असं काही ठरवलेलं नसतं. आपली प्रतिक्रिया जी येते ती एकदम नॅचरली आणि अचानक आलेली असते. त्यावेळी आपण अशा प्रकारचे शब्द वापरतो. त्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय किंवा इंटरजेक्शन असं म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये यांचं आलास, आह, हरी, आउच या पद्धतीने ट्रान्सलेशन केलं जातं. तर हे होती आजची व्हिडिओ की ज्यामध्ये मी तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीचबद्दल किंवा शब्दांच्या जाती यांच्याबद्दल माहिती दिली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.